नमस्कार, धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आरी वर्कच्या ब्लाऊजची स्टिचिंग स्लीव्हची स्टिचिंग कशा पद्धतीने करायचं हे बघणार आहोत। तर बघू शकता पार्ट 1 मध्ये आपण बघितलं होते की आरी वर्क ब्लाऊजचे कटिंग कसे करायचे। तर आता पार्ट 2 मध्ये आपण बघणार आहोत की हे जे आरी वर्क केलेलं आहे, तर आता ही जी डिझाइन त्यांनी खाली केलेली आहे, तर अस्तर कशा पद्धतीने लावायचं तर आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे। तर हे जो सेंटर बरोबर मी मध्य घेतलेला आहे, ह्याला अस्तर जोडून घेतलेला आहे, वरती असं पिन्स लावून घेतलं आणि हे जे जो त्यांनी आरी वर्कचं खालच्या साईडला हे पाइपिंग करून केलेलं आहे ना, मोती लावलेले आहेत ना, तर आता हे वरच्या साईडला असे ढकलायचे। म्हणजे आपल्याला अस्तर जोडताना हे वरती असे घेणं गरजेचं आहे, कारण आपल्याला त्याशिवाय स्टिचिंग करता येणार नाही आणि सुई तुटू शकते। त्यामुळे हे तुम्ही असं घेताना वरती असं हे करून घ्या, उलटवून घ्या असं उलट्या दिशेला। हे बघू शकता। आणि आता आपण हे असं पूर्ण घेतलेलं आहे मी, खाली हे पूर्ण बघा थोडेसे काट राहिलेले आहेत, तिथं आपण आता अस्तर जोडून घ्यायचं आहे। तर हे अस्तर मी मार्किंग करून घेतलेलं आहे वरच्या साईडला, आणि हे जो मण्यांचा मधला भाग आहे ना, तो बरोबर मध्ये आला पाहिजे। तर थोडंसं आणि जरा सेट करून घेऊयात आपण व्यवस्थित। तर आपण आता टीप मारून घेऊयात। तर हे अशा पद्धतीने आपण टीप मारून घेऊयात। हे वरच्या साईडला ढकला, ते परत आणि खालच्या साईडला असं येतात, पण हे असं वरती व्यवस्थित सेट करून घ्या। तर आता मी टीप मारून घेतलेले आहे अस्तर आणि मेन भागाला। तर आता हे बघू शकता खाली असं, आता हे जोडून झाले की हे असं दिसतंय, तुम्ही बघू शकता। हे अशा पद्धतीने मी अस्तर आतल्या साईडला जोडून घेतलेलं आहे। हवं तर तुम्ही दाब टीप पण घेऊ शकता, मी दाब टीप घेतलेली नाहीये। तर हे कसं दिसतं तुम्हाला मी दाखवते। तर हे बघा, हे अशा पद्धतीने आपलं खालच्या साईडला अस्तर जोडून झालेलं आहे। नंतर तुम्ही इथून वरून टीप मारून घ्या। तर मैत्रिणींनो, आपल्या आरी वर्कच्या ह्याला कशा पद्धतीने अस्तर लावायचं स्लीव्हजला, हे मी आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।